भरलेली वांग्याची भाजी तयार आहे. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी अर्धा किलो काटेरी वांगे घेतलेले आहे. हे चवीनं खूपच छान लागतात. हे वांगे मी स्वच्छ धुतलेले आहेत. आता आपण त्याला मधून चिरून घेऊन त्याचे देठं काढून घेऊया थोडेसे. ह्या वांग्यांना काटे असल्यामुळे त्याला व्यवस्थित चिरायचे आहेत. मी वांग्याचं थोडंसं देठ कापून घेतलं व मधोमध ते व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे. व मध्ये मी आता मीठ भरून घेते. असं केल्याने त्याचं काळं पाणीही निघून जातं व आपल्याला पाण्यात टाकायची काहीच गरज राहत नाही. तुम्हाला अजून एक वांगं मी चिरून दाखवते. मध्ये बघून घ्यायचं काही किडलं वगैरे आहे का नाही ते. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मधून मी चिरून मीठ भरून घेतलेलं आहे वांग्यामध्ये. असेच हे वांगे आता 5 मिनिटं आपण राहू देऊया. तोपर्यंत आपण वांग्याचा मसाला तयार करून घेऊ. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण लहान एक वाटी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट असेल तर ते जरी घातलं तरी पण चालेल. त्यामध्ये मी आता 7-8 मिरच्या भाजून घेते. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या टाकू शकता, कमी असेल तर कमी करू शकता. असं मिरच्या भाजल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. त्याच्यावरच मी आता 20 लसूण पाकळ्या पण थोड्याशा परतून घेतल्या. मिरच्या भाजताना मी 1 चमचा तेल घातलेलं होतं. मी 2 चमचे आता खोबऱ्याचं कीस टाकत आहे. ते पण आता आपण भाजून घेऊया. गॅसवर गरम करायला मी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पूर्ण वांगे मी टाकून घेते. वांग्यांना आपण आतून मीठ लावल्यामुळे असं काळं पाणी निघतं, ते आपण फेकून देऊ. त्यांना झाकण ठेवून आपण 5 मिनिटं शिजू देऊया. गॅसची फ्लेम एकदम कमीच राहू द्यायची आपल्याला. मी चटणी जार घेतलेला आहे. आपण जो मसाला भाजला होता तो सगळा मिक्सरमध्ये टाकून घेते. वाटण्यापूर्वी मी त्याच्यामध्ये अर्धी चमची मीठ घातले व 1 वाटी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेऊया. 1 वाटी मी कोथिंबीर घालते मसाल्यामध्ये. हा मसाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. पाच मिनिटं झालेले आहेत. आता मी झाकण उघडलं कढईचं तर आपले वांगे आता थोडेसे शिजलेले आहेत. आता मी वांगे एका बाउलमध्ये काढून घेते. गॅसवर मी परत कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घातलं. गॅस मिडियम ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी चमची जिरं घातलं. जिरं चांगलं तडतडलं की आपण तो वाटलेला मसाला घालून घेऊया. मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता मी त्याच्यामध्ये अर्धी चमचा हळद घालते. मसाल्याचं जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आपला मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण जे शिजवलेले वांगे आहेत ते आता त्याच्यामध्ये टाकूया आणि आता व्यवस्थित खालीवर करून घेऊया हलक्या हातानं. अशा प्रकारचे भरलेले वांगे हे पटकन होतात आणि चवीला पण तितकेच छान लागतात. वांगे आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊया. ही वांग्याची भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते. वांगं हे आपलं पूर्ण शिजलेलं नाही आहे, आपण अर्धवटच शिजवलेलं आहे त्याला. वांग्यांना मसाला व्यवस्थित लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण वांग्यामध्ये पाणी घालूया. मी वांग्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर कमी पण घालू शकता, परंतु वांगं शिजल्यानंतर ही भाजी परत घट्ट होऊन जाईल, म्हणूनच मी थोडंसं पाणी जरा जास्त घातलेलं आहे. ही वांग्याची भाजी तुम्ही मसाला डायरेक्ट वांग्यामध्ये भरून पण करू शकता, पण ह्या प्रकारे पटकन होते म्हणून तुम्हाला अशा प्रकारची भाजी दाखवली.
आता आपण परत झाकण ठेवूया आणि साधारण 10 मिनटं आपण वांगे शिजू देऊया. गॅसची फ्लेम एकदम कमी राहू द्यायची आहे. आता मी कढईचं झाकण उघडून बघते. आपली वांग्याची भाजी आता तयार आहे. वांगं पण पूर्णपणे शिजलेलं आहे. वांगं शिजले का नाही ते बघण्याकरता आहे ना, वांग्याचा देठ आहे ना थोडंसं दाबून बघायचा. आपलं वांगं आता पूर्णपणे शिजलेलं आहे. आता वांग्याची भाजी बघा तुम्ही किती घट्ट झालेली आहे. आता आपण ताटलीमध्ये सर्व करूया. तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आपली भरलेल्या वांग्याची भाजी खूपच छान झालेली आहे. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.